मित्रांनो, हे बघा पळसदरी रेल्वे स्टेशन आहे आणि आम्ही आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात चाललो आहोत. उद्या इथे अक्कलकोट महाराजांची पुण्यतिथी आहे. तर हे पळसदरी रेल्वे स्टेशन पासून ना आम्हाला चालत जायला 10 ते 15 मिनिटं लागतील असं इथले रहिवासी म्हणाले आम्हाला. तर आता आम्ही चालत चाललो आहोत. तुम्हाला जर या मठात यायचं असेल ना तर तुम्ही पळसदरी रेल्वे स्टेशनला उतरून ह्या मठामध्ये जाऊ शकता. मी आज श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी इथे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आली आहे. तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाताना अगोदरच ना पळसदरी पुण्यनगरीला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ लागतो आणि हा जागृत मठ आहे. तुम्ही बघू शकता हे मिनी अक्कलकोट आहे. ज्यांना अक्कलकोटला जायला जमत नाही काही कारणास्तव ते इथे येऊन दर्शन घेऊ शकतात. मी आता तुम्हाला स्वामींचं दर्शन दाखवते आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता हा मठ आहे. आता आम्ही ना लाईन मधून पुढे पुढे जातोय. उद्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्याच्यामुळे आज इथे भरपूर डेकोरेशन चालू आहे आणि गर्दी पण आहे. मित्रमंडळींनो, तुम्ही बघू शकता की आमच्या सोबतच्या ताई आहेत, त्या वहिनी आहेत, सगळे चालले आहेत आमच्या ग्रुपमधले लोक. ताई हात दाखवा. या आमच्या ताई आहेत, त्या मोठ्या ताई, या बारक्या ताई. हे गुरु कक्ष आहे इकडे. हे इथे गणपतीचं मंदिर आहे. म्हणजे महाराजांच्या मठामध्येच बाहेर गणेशाची मूर्ती आहे. ते बघा इथे पण स्वामी समर्थांचा भव्य असा फोटो आहे. आणि आता आम्ही मेन गाभाऱ्यामध्ये चाललोय. स्वामींची इथे गादी आहे, बघू शकता. असा महाराजांचा भव्य फोटो आहे इथे. स्वामींची मूर्ती आहे. तुम्हाला मी आता मेन गाभाऱ्यामध्ये घेऊन जाते. तिथे कसं थोडंसं सांभाळून शूट करावं लागत आहे. आता आम्ही जवळजवळ मठामध्ये पोचलोच आहे. ते बघू शकता इकडे तिथले गावकरी जप करण्यासाठी बसले आहेत. ही गणपतीची जागृत मूर्ती आहे. ही इथे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फायनली आम्ही आता ना स्वामी समर्थ महाराजांच्या मठात पोहोचलेलो आहोत. ही स्वामी महाराजांची जागृत मूर्ती आहे. मी तुम्हाला नीट दाखवते. जरा थोडंसं पुढे जाऊ दे मला.
ही स्वामींची मूर्ती आहे आणि ही जागृत आहे, बघू शकता तुम्ही, दर्शन घेऊ शकता. या स्वामींच्या पादुका आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे स्वामींची एक भव्य अशी मूर्ती आहे याच मठामध्ये आणि खूप गर्दी आहे. उद्या महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याच्यामुळे आजपासूनच लोकांची खूप गर्दी आहे इकडे. इथूनही तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आहेत, भाविक आहेत आणि हे इथे बसले आहेत. तसंच स्वामींची इकडे गादी आहे स्वामी समर्थ महाराजांची, तुम्ही बघू शकता. ही स्वामी समर्थ महाराजांची गादी आहे. ही पालखी आहे आणि महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे, त्याच्यासाठी याची आता सजवणूक होणार आहे आणि याच्यातून मग महाराजांची मिरवणूक काढली जाते. असा हा भव्य दिव्य असा मठ आहे, तुम्ही दर्शन करून घ्या. इथे तीर्थरूप दादांची पवित्र समाधी आहे आणि इथे हे दादांची प्रतिमा आहे, ते तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, इथे बघू शकता मठाच्याच बाहेर ना इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांच्या अशी छायेमध्ये महाराजांची एक दिव्य भव्य अशी मूर्ती आहे, याचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता. स्वामी समर्थ महाराजांच्या नाव मठाच्या बाहेर तुम्ही बघू शकता दिव्य भव्य अशी दुकानं आहेत, ज्याच्यामध्ये रुद्राक्षमाळा, शंख, वेगवेगळ्या सुवासिक अगरबत्त्या अशी दुकानं आहेत, तुम्ही इथे बघू शकता. हे सर्व ना स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या बाहेरच आहे. ही गुरुसेवा विक्री केंद्र आहे. ते बघू शकता. आम्ही आता महाप्रसादाची वेळ झाली आहे म्हणून महाप्रसादासाठी लाईन मध्ये जात आहोत. त्याचा टायमिंग 12:30 ते 1:30 असा आहे. इथे बघा आम्ही आता लाईन मध्ये चाललो आहोत आणि हे सगळं उद्या महाराजांची पुण्यतिथी आहे ना, त्याच्यासाठी हे सगळं अरेंजमेंट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा असा दिव्य भव्य मठ आहे. मी पण पहिल्यांदाच आली आहे. आता आम्ही जेवणाच्या महाप्रसादाच्या लाईन मध्ये आहोत. मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही महाप्रसादासाठी भक्त सर्व लाईन मध्ये उभे आहेत. आम्ही आता लाईन मध्ये आहोत. प्रसादाची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे प्रसाद ग्रहण करूनच आम्ही पुढे निघणार. मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वामी समर्थांच्या महाप्रसादामध्ये वरण भात, लोणचं, उसळ आहे आणि पापड आहेत आणि गुलाबजामुन आहे स्वीटमध्ये. तसेच इथे भाविकही जेवायला बसले आहेत, महाप्रसादाचा लाभ घेत आहेत, तुम्ही बघू शकता. काही इथे लोक आहेत ना, ते उद्या
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे आजच वस्तीला आले आहेत. इथेही जेवण झाल्यावर हात वगैरे धुण्याची सोय केलेली आहे आणि हे असं महाप्रसादाची लाईन आहे. इकडे तुम्ही बघू शकता, इथे आहे ना पारायण वगैरे असतं आणि त्याची ही सर्व तयारी केलेली आहे. हे असं मांडणी असते. हे ज्यांना कोणाला पारायण करायचं आहे, पोथी वगैरे वाचायची आहे, त्यांचं हे ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते लोक येतात आणि आपलं पारायणाचं विधी पूर्ण करतात. ते बघू शकता, हे त्या स्वामींच्या मठामध्ये ही अशी मांडणी केलेली आहे. किती छानपैकी वेगवेगळ्या कलरमध्ये हे तांदूळ आहेत आणि ते वेगवेगळ्या कलरमध्ये त्यांना असं सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे ही उद्याची तयारी चाललेली आहे. इथेही पुन्हा भव्य अशी स्वामींची मूर्ती आहे. या काकी इकडे डेकोरेशन करतायत उद्याची तयारी. इथे असे फोटो आहेत स्वामींचे, वेगवेगळ्या अवतारात असे फोटो आहेत. मित्रांनो, हे बघा, स्वामी समर्थांच्या मठामध्येच बाहेर एक वटवृक्ष आहे आणि त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे शंकर महाराजांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे डेकोरेशन असं केलेलं आहे. हे शंकर महाराज आहेत. मित्रांनो, या मठातील ना स्वामींच्या जागृत मूर्तीचे एक खास वैशिष्ट्य पण आहे. ते म्हणजे असे की भक्त मनातल्या मनात आपली समस्या स्वामींना बोलून जातात व काही दिवसांनी ना तेच भक्त पुन्हा बोललेला नवस फेडण्यासाठी येतात. मी तिथे विचारपूस केली असता असे नवस फेडण्यासाठी आलेले बरेचसे भक्त मला पाहायला मिळाले. मित्रांनो, तुम्ही पण या मठाला एकदा तरी नक्की भेट द्या. स्वामी तुमचीही इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ना भव्य दिव्य असे दर्शन घेतले असेलच. आणि स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे ना खूपच दिव्य योग आज जुळून आला आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा मी व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तो मंडळी ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा. देवा काळजी कलकी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.